नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथे ITI टेक्निशियनच्या आपल्याला 1868 पोस्ट पाहायला मिळणार आहे आणि त्याची जाहिरात नक्कीच सांगतो तुम्हाला 101% त्याची जाहिरात तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. घाबरायचं नाही. GR वगैरे आला तो GRच्या जागी आहे. तुम्ही सतत अभ्यास करत राहा आणि टोटली माइंड डायव्हर्ट नका होऊ देऊ. कारण एकदाच तुमचा माइंड जर डायव्हर्ट झाला ना, तर तुम्ही अभ्यासापासून दूर होत चालाल. दूर व्हा नको, कारण तुम्हाला हेच सांगतो की ॲडव्हर्टाइजमेंट येणार म्हणजे येणार आणि तुमची रिक्रुटमेंट होणार म्हणजे होणार. तर महाट्रान्सकोसाठी जी 1868 पोस्ट ITIच्या आणि 390 असिस्टंट इंजिनिअरच्या, तर याची ज्या 3129 जागाची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, जाहिरात ती येणार म्हणजे येणार आहे. तर GRचा यावर काही इफेक्ट होणार नाही आहे. आणि दादांनी सांगितलं होतं की न्यूजमध्ये की मी स्वतः ती न्यूज बघितली आहे की त्यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये तब्बल 1.5 लाख वॅकन्सी ते देणार आहेत. 1.5 लाख म्हणजे 75,000 कंत्राटी पदांच्या आणि 75,000 आपल्या रेग्युलर बेसिसवाल्या. तर त्यांचा तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. जर वाटलंच मला तर मी त्याचा सुद्धा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करून देईल. तर घाबरायचं नाही आहे, ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे आणि जेवढ्याही वॅकन्सी त्यांनी सांगितल्या होत्या 75,000, तर त्या 75,000 वॅकन्सी येणार आहे आणि 75,000 कंत्राटी बेसिसच्या. तर विषय फक्त हाच आहे की कंत्राटी बेसिसवर हा GR कसा आहे, काय आहे आणि तो कधी कधी लागू होतो की लागू होत नाही. कारण विरोध तर आहेच याला, पण आता आपण समजून घेऊया की समोर काय होणार आहे ते. तर ते नंतरचा विषय. प्रथम प्राधान्य आपण यायला द्यायला पाहिजे की आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, अभ्यास करायचा आणि आपली एक जागा घ्यायची आहे. जर तुम्ही आपली एक जागा घेतली ना मित्रांनो, तर तुमचे 58 ते 60 वर्ष तुमचे अतिशय सुखाचे आणि समृद्धीचे होणार आहे. तर बघा मित्रांनो, सिलेक्शनवाली क्लास आहे 30. DC जनरेटरचा पार्ट 4 आहे, लास्ट पार्ट आहे आपला. याच्या अगोदरचे 3 पार्ट झालेले आहे आणि जे 3 पार्ट झालेले आहे ना मित्रांनो, त्यामध्ये टॉप 20 असे 60 क्वेश्चन झालेले आहे. इथे टॉप 25 क्वेश्चन थंबनेल ॲज इट इज आहे, त्यामुळे 25 लिहिलेलं आहे. परंतु 20 क्वेश्चन आपण दर याच्यामध्ये घेतो आणि टॉप क्वालिटीवाले क्वेश्चन आजच्या सुद्धा क्लासमध्ये आहे. तर प्रश्न मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे. एक्झाममध्ये सरळ प्रश्न तुम्हाला यामधूनच पाहायला मिळणार आहे, कारण अब की बार महाट्रान्सको टेक्निशियन पार. तर आपल्या चॅनलवर जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आत्ताच जाऊन चॅनल सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ आवडेल तर एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. तर मित्रांनो, कुठलंही जीवन जगत असताना, संघर्ष करत असताना, तुम्हाला संघर्ष करत असताना, तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी इकडे तिकडे अतोनात प्रयत्न करत असताना, इकडे जायचं तिकडे जायचं, हा क्लास बघायचा तो क्लास बघायचा, त्यासाठी तुम्हाला एक मोटिवेशनलची गरज असते. आणि तो मोटिवेशनल थॉट्स म्हणजे मोटिवेशनल सुविचार मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. कारण याच्यामुळे तुमच्यामध्ये काय येईल, एनर्जी येईल. तर बघा मित्रांनो, काय लिहिलेलं आहे यामध्ये. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतो. काय लाईन आहे मित्रांनो, बघा पुन्हा एकदा समजून सांगतो. मोत्यांच्या हारांपेक्षा, जे मोत्यांचे हार घालतात ना, त्याच्यापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. आणि जो मेहनत करतो, त्याच्या घाम गळतो, त्या मेहनतीवाल्या व्यक्तीकडे पहा आणि मोत्यांचे हार घातलेल्या व्यक्तींकडे. फक्त शोभून कोण दिसणार आहे मित्रांनो, घामांच्या धारांनी मनुष्य शोभून दिसणार आहे. कारण मोत्याच्या हारांनी फक्त तुमचं सौंदर्य दिसते, पण घामाच्या धारांनी तुमचं कर्तृत्व सिद्ध होते. म्हणून तुम्हाला काय करायचे, मेहनत करायची आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला सातत्यानं अभ्यास करायचा आहे, कारण घाम गाळायचा आहे मित्रांनो. आता जर तुम्ही घाम गाळला ना, हाच घाम तुम्हाला समोर तुमच्या एक्झाममध्ये कामी येणार आहे. आणि सोबत मी आहोत, तुम्हाला घाबरायची अजिबात कारण नाही. कुठलाही क्वेरी असो, कुठलाही प्रश्न असो, मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ क्लास संपला की कमेंटमध्ये मी तुम्हाला होमवर्क देतो ना, त्याचा आन्सर मात्र नक्की देत चला. त्याच्यामुळे काय होते, मला मोटिवेशन होते. मला असं वाटतं की नाही, माझे विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि ते नेहमी याचं उत्तर देत असतात. तर आणि याच्यानंतर पुन्हा एक मी असं ठरवलं आहे की जे कमेंट बॉक्समध्ये एक मोटिवेशनल थॉट लिहेल, तोच थॉट मी आपल्या म्हणजे आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये तोच थॉट आणत जाईल, जो मला
म्हणजे जेवढ्याही विद्यार्थ्यांनी जो मोटिवेशनल थॉट्स मराठीमध्ये लिहिला तो मी कॉपी करेल आणि त्याचं नाव खाली लिहेल की या विद्यार्थ्यांनी हा मराठी थॉट लिहिला होता कमेंट बॉक्समध्ये आणि तो थॉट मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. असं प्रत्येक क्लासमध्ये करणार आहे. आता तुम्ही हा जेव्हा क्लास बघाल तर तुम्ही एक तुमच्या माइंडमध्ये कुठलीही 2 लाईन तरी येत असेल ना किंवा जे तुम्हाला मोटिवेट करते ती लाईन लिहा आणि तुमचं नाव त्याखाली राहणार आहे. तर असं मी ठरवलेलं आहे. बघू आता काय यावर इम्प्लिमेंट होते. चला मित्रांनो, आजचा आपण क्लास सुरू करूया. तर आजचा मोटिवेशनल थॉट समजला असेल. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या धारांनी काय दिसतं? कर्तृत्व सिद्ध होतो. ओके, चला पहिला प्रश्न बघूया आपण. पहिला मीन्स 61 क्वेश्चन, 60 झालेले होते. आज 20 प्रश्न आहे, म्हणजे टोटल 80 प्रश्न आणि तुमचं DC जनरेटर कंप्लीट. ओके, चला पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. बघा मित्रांनो, व्हिडिओ मोठा होऊ शकतो. तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आणि वेळ वाचल्याच्या स्पीड जर जास्त असली, वेळ तर वाचेलच वाचेल, परंतु तुम्हाला समजणं सुद्धा फार इझिली होईल. ओके, चला पहिला प्रश्न बघूया काय म्हणतो बघा. आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करत चला. प्रश्न मी तुम्हाला मराठीत समजून सांगतो, एकदा इंग्लिशमध्ये वाचतो. इन ए DC जनरेटर द जनरेटेड EMF डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. म्हणजे यामध्ये विचारलेलं आहे की DC जनरेटरमध्ये जो जनरेटेड EMF असतो E इक्वल्स टू तो कोणाच्या प्रोपोर्शनल असतो. तो तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, P phi ZN. P phi ZN डिवायडेड बाय 60A. हा जनरेटेड EMF चा फॉर्म्युला आहे, सर्वांना ठाऊकही आहे. तर DC जनरेटरमध्ये जो जनरेटेड EMF हा कोणाच्या प्रोपोर्शनल असतो. प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती. ह्या गोष्टाच्या समानुपाती असते, प्रोपोर्शनल असते, आणि याच्या व्यस्तानुपाती असते, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. तर ऑप्शन बघूया. नंबर ऑफ आर्मेचर पॅरलल पाथ, म्हणजे जे पॅरलल पाथ असतात त्याच्या प्रोपोर्शनल असते. बी म्हणजे फील्ड करंटच्या प्रोपोर्शनल असते. ऑप्शन सी बघा पोल फ्लक्सच्या प्रोपोर्शनल असते. ऑप्शन डी बघा नंबर ऑफ डमी कॉइलच्या प्रोपोर्शनल असते. तर बघा मित्रांनो, जो जनरेटेड EMF असतो हा कोणाच्या प्रोपोर्शनल असतो? ऑप्शन सी पोल फ्लक्सच्या, कारण E इज इक्वल टू P phi ZN डिवायडेड बाय 60A. तर बघा E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोल फ्लक्स, Z म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर आणि स्पीड, जनरेटरची स्पीड यावर प्रोपोर्शनल असतो. म्हणून बघा मित्रांनो, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला जरी माहित असेल ना तर तुमचे 4-5 प्रश्न इझिली होऊन जाते. म्हणून कशाच्या प्रोपोर्शनल असतो? फ्लक्सच्या प्रोपोर्शनल असते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कॉपर लॉसेस इन DC जनरेटर ऑकर्स. प्रश्न सिंपल आहे. कॉपर लॉसेस जे DC जनरेटरमध्ये आयरन लॉसेस आणि कॉपर लॉसेस होतात, त्यामधील जे कॉपर लॉसेस आहे DC जनरेटरमधले ते कुठे तयार होतात, कुठे ऑकर्स होतात, कुठे निर्माण होतात? ऑप्शन ए बघा आर्मेचर कोअरमध्ये. ऑप्शन बी बघा आर्मेचर वाइंडिंगमध्ये. ऑप्शन सी बघा फील्ड वाइंडिंगमध्ये. ऑप्शन डी बघा बोथ आर्मेचर अँड फील्ड वाइंडिंगमध्ये. तर कॉपर लॉसेस नेहमी कुठे जनरेट होतात, कुठे जनरेटरमध्ये कुठे ऑकर्स होतात? तर बोथ आर्मेचर अँड फील्ड वाइंडिंग मध्ये. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिकामी जागा इज यूज टू डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ करंट इन DC जनरेटर. प्रश्न सिंपल प्रश्न आहे आणि याचं उत्तर मोस्ट ऑफ द स्टुडंटला माहिती असेल की रिकामी जागा डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ करंट. DC जनरेटरमध्ये तुम्हाला जर करंटची डायरेक्शन किंवा दिशा माहिती करायची असेल, ती तुम्ही खालीलपैकी कोणत्या रूलने किंवा कोणत्या लॉने माहिती करू शकता? प्रश्न समजला असेल. DC जनरेटरमध्ये करंटची दिशा जर तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे, ती तुम्ही खालीलपैकी कोणत्या रूलने किंवा कोणत्या लॉने माहिती करून घेऊ शकता किंवा डिटरमाइन करून घेऊ शकता? ऑप्शन ए बघा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. ऑप्शन बी बघा फॅरेडेज लॉ. ऑप्शन सी बघा लेंजेस लॉ. ऑप्शन डी बघा फ्लेमिंग राईट हँड रूल. तर कधी पण मित्रांनो तुम्हाला DC जनरेटर विचारलं ना, DC जनरेटरमध्ये कधी पण कोणता नियम लागतो? फ्लेमिंग राईट हँड रूल लागतो. कोणता? फ्लेमिंग राईट हँड रूल. तर फ्लेमिंग राईट हँड रूल म्हणजे 3 गोष्टी असतात. कोणकोणत्या? एक असते तुमचं थंब. ओके, थंब काय दाखवतो? तुमचं 4 फिंगर म्हणजे पहिलं बोट काय दाखवते, आणि तुमचं मिडल फिंगर काय दाखवते. ओके, 3 गोष्टी असतात मित्रांनो. थंब काय दाखवते? नोट डाऊन करून ठेवा. थंब दाखवते मोशन ऑफ द कंडक्टर, म्हणजे कंडक्टर फिरण्याची दिशा. आणि 4 फिंगर म्हणजे पहिलं फिंगर FORE. पहिलं फिंगर काय दाखवते? पहिलं फिंगर काय दाखवते मित्रांनो? आणि मिडल फिंगर काय दाखवते? ओके, तर बघा मिडल फिंगर दाखवते तुमचा जनरेटेड EMF तयार होऊन राहिला ना, तर काय दाखवते? जनरेटेड EMF मिडल फिंगर. आणि 4 फिंगर काय दाखवते? डायरेक्शन ऑफ करंट.
तर डायरेक्शन ऑफ करंट म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्ड. फोर फिंगर काय दाखवेल, मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्शन ऑफ करंट म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड. तर थंब काय दाखवते, मोशन ऑफ द कंडक्टर. पहिलं फिंगर काय दाखवते, मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर काय दाखवते तुमचं मित्रांनो, काय दाखवते, जनरेटेड ईएमएफ म्हणजे निर्माण होणारं व्होल्टेज. तर कधी पण डीसी जनरेटरला कोणता नियम लागतो मित्रांनो, डीसी जनरेटरला कोणता नियम लागतो, फ्लेमिंग राईट हँड रूल. लक्षात कसं ठेवायचं, जनरेटरमध्ये किती आर आहे, जनरेटरमध्ये किती आर आहे, जनरेटर असं लिहितात ना, जनरेटर. ओके, किती आर आहे, 2 आर आहे, दिसून राहिले 2 आर. तर जनरेटरमध्ये 2 आर, तर फ्लेमिंग राईट हँड रूल मध्ये सुद्धा 2 आर आहे. हा एक आर आणि हा एक आर. ओके, त्यावरून तुम्हाला लक्षात राहील की डीसी जनरेटरमध्ये डबल आर आहे आणि नियमामध्ये सुद्धा डबल आर, फ्लेमिंग राईट हँड रूल. हा एक आर आणि हा एक आर, म्हणून डबल आर लक्षात ठेवायचं. प्रश्न जर आला डीसी जनरेटरला कोणता नियम लागते, तर फ्लेमिंग राईट हँड रूल लागते. गॉट इट. आणि मग डीसी मोटरला कोणता नियम लागते, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. तिथे फक्त एकच आर येतो, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. ओके, तर डीसी मोटरला फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आणि डीसी जनरेटरला फ्लेमिंग राईट हँड रूल. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, क्वालिटीवाले क्वेश्चन घेतले आहे मित्रांनो. तुम्हाला फॉलोविंग डायग्राम रिप्रेझेंट्स, प्रश्न समजला असेल की खालील जी डायग्राम आहे, 64वा प्रश्न आहे मित्रांनो. जी तुम्हाला डायग्राम दिसून राहील, ही डायग्राम कशाची डायग्राम आहे, हे डायग्राम दिसत आहे सर्वांना. ओके, ऑप्शन ए लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन बी शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन सी सिरीज वाउंड डीसी जनरेटर, ऑप्शन डी बघा शंट वाउंड डीसी जनरेटर. तर ही जी डायग्राम दिसून राहिली मित्रांनो कशाची आहे बघा, तर इथे तुम्हाला सिरीज वाइंडिंग दिसते, इथे तुम्हाला शंट वाइंडिंग आणि इथे तुम्हाला आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे ही कशाची डायग्राम आहे, लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटरची, डीसी जनरेटरची, लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटरची डायग्राम आहे. ही डायग्राम कशाची आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ही डायग्राम आहे लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटरची. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. जेवढ्याही डायग्राम आहे जेवढेही डीसी जनरेटरच्या डायग्राम आहे तेवढ्या सुद्धा डायग्राम या प्रश्नामध्ये मी या सिरीजमध्ये घेतलेल्या आहे, या सेशनमध्ये घेतलेल्या आहे. ओके, याचं समजलं मित्रांनो कोणती आहे. हे बघा, ही सिरीज वाइंडिंग आर्मेचरच्या सिरीजमध्ये आहे आणि पॅरलल मध्ये काय शंट वाइंडिंग. हे कोणतं जनरेटर आहे, लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटर. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इफ द फील्ड वाइंडिंग इज एक्साइटेड बाय सेपरेट डीसी सप्लाय देन द जनरेटर इज कॉल्ड. म्हणजे फील्ड वाइंडिंग इज एक्साइटेड बाय, म्हणजे जी फील्ड वाइंडिंग असते जनरेटरची ती एक्साइटेड केलेली आहे सेपरेट डीसी सप्लाय देऊन. म्हणजे डायग्राम माहित असेल तुम्हाला, ही अशी डायग्राम असते. ओके, हे आर्मेचर असते इथे. ओके, आणि याला सेपरेट डीसी सप्लाय इथून द्यावा लागतो. ओके, आणि इथे काय तयार होते, मग इथे काय तयार होते, ईएमएफ इंड्यूस होते. ओके, तर तुम्हाला समजलं असेल की याला सेपरेट डीसी सप्लाय द्यावा लागून राहिलो, म्हणून हे कोणतं जनरेटर असणार आहे. ऑप्शन ए बघा सेल्फ एक्साइटेड जनरेटर, ऑप्शन बी बघा सेपरेटली एक्साइटेड जनरेटर, ऑप्शन सी बघा सिरीज वाउंड डीसी जनरेटर, ऑप्शन डी बघा शंट वाउंड डीसी जनरेटर. तर ज्याला सेपरेटली एक्साइटेड द्यावं लागते फील्ड वाइंडिंगला, आणि फील्ड वाइंडिंग असते मित्रांनो, आणि इथे असते आर्मेचर. ओके, तर ही फील्ड वाइंडिंगला सेपरेटली सप्लाय देतो आपण इथे डीसी. ओके, तर ही कोणतं जनरेटर असते मित्रांनो, सेपरेटली एक्साइटेड जनरेटर असते. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. आय होप तुम्हाला क्वेश्चन नक्की समजला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द योक ऑफ स्मॉल डीसी मशीन इज मेड ऑफ. योक म्हणजे काय, बॉडी. स्मॉल डीसी मशीनची जी बॉडी असते ती कशाने बनवलेली असते. ऑप्शन ए बघा स्टेनलेस स्टीलने, ऑप्शन बी बघा कास्ट आयरनने, ऑप्शन सी बघा ॲल्युमिनियमने, ऑप्शन डी बघा कॉपरने. द योक म्हणजेच बॉडी, स्मॉल डीसी मशीनची योक किंवा बॉडी कशाने बनलेली असते. कोणती मशीन म्हटले, स्मॉल डीसी मशीन. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. कशाने, कास्ट आयरनने बनलेली असते. मग सर प्रश्न जर आम्हाला की बिग साईजची जी मोटर आहे त्याची बॉडी कशाने बनलेली राहील, मग तर ती बनलेली राहील माइल्ड स्टीलने. कशाने, माइल्ड स्टीलने. ओके, लक्षात ठेवायचं मित्रांनो, स्टेनलेस स्मॉल डीसी मशीन, कास्ट आयरन, आणि मोठी जर मोटर असेल तर त्याची बॉडी कशाने, माइल्ड स्टीलने बनलेली असेल. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द पोल शू ऑफ ए डीसी मशीन इज लॅमिनेटेड फॉर द पर्पज ऑफ. सिंपल प्रश्न आहे. काय म्हटलंय प्रश्नामध्ये, जो पोल शू असतो डीसी मशीनचा, मी पोलची डायग्राम काढून दाखवली होती तुम्हाला. ओके, ही पोलची डायग्राम असते अशी. हा जो पोल शू दिसत आहे तुम्हाला, तो का बरं लॅमिनेटेड केला जातो, डीसी मशीनचा पोल शू का बरं लॅमिनेटेड केला जातो, त्याचं पर्पज काय आहे. प्रश्न समजला असेल. द पोल ऑफ ए डीसी मशीन इज लॅमिनेटेड फॉर द पर्पज ऑफ.
तर ऑप्शन ए बघा डिक्रीज द हिस्टेरिसिस लॉस, ऑप्शन बी बघा डिक्रीज द एडी करंट लॉस, ऑप्शन सी बघा बोथ ए अँड बी, ऑप्शन डी बघा नन ऑफ देम. तर मित्रांनो तुम्हाला पोल शू हा डीसी मशीनचा का बरं लॅमिनेटेड केला जातो, तर डिक्रीजिंग एडी करंट लॉसेस, म्हणजे एडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द कोर ऑफ आर्मेचर इज मेड ऑफ सिलिकॉन स्टील ड्यू टू. सिंपल प्रश्न आहे. काय प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. काय म्हणते प्रश्न बघा. द कोर ऑफ आर्मेचर म्हणजे आर्मेचरची कोर ही सिलिकॉन स्टील पासून बनवली जाते. कारण काय आहे, ड्यू टू, कशामुळे, कारण काय आहे की दी कोर असते आर्मेचरची ती सिलिकॉन स्टीलची बनवली जाते. ऑप्शन ए बघा कारण मोर मेकॅनिकल स्ट्रेंथ असते म्हणून सिलिकॉन स्टील वापरलं जाते, किंवा हाय परमिएबिलिटी असते म्हणून सिलिकॉन स्टील वापरलं जाते, किंवा लो परमिएबिलिटी असते म्हणून. बोथ बी अँड सी. सॉरी, बोथ बी अँड सी नाही पाहिजे इथं मित्रांनो, इथे पाहिजे बोथ ए अँड बी. काय पाहिजे, बोथ ए अँड बी. ओके, सॉरी टायपिंग मिस्टेक आहे. ऑप्शन डी काय आहे तुमचं, बोथ ए अँड बी. तर द कोर ऑफ आर्मेचर मेड ऑफ सिलिकॉन स्टील इज ड्यू टू ऑप्शन ए अँड बी. ऑप्शन ए अँड बी म्हणजे मोर मेकॅनिकल स्ट्रेंथ असते आणि हाय परमिएबिलिटी असते म्हणून आपण काय करतो, कोर आर्मेचरची कशाने बनवली जाते, सिलिकॉन स्टील पासून बनवली जाते. सो ऑप्शन ए अँड बी विल बी युअर राईट आन्सर, म्हणजे मोर मेकॅनिकल स्ट्रेंथ आणि हाय परमिएबिलिटी असते म्हणून. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द टर्मिनल व्होल्टेज ऑफ ए डीसी शंट जनरेटर ऑन लोडिंग. महत्वाचा प्रश्न आहे, डबल स्टार मार्क करा, डबल स्टार मार्क करा. आणि जेव्हा मी तुम्हाला डबल स्टार मार्क करायला सांगतो ना, कारण असे प्रश्न मी एक्झाममध्ये बघितलेले असते. ओके, द टर्मिनल व्होल्टेज ऑफ ए डीसी शंट जनरेटर ऑन लोडिंग म्हणजे आता कोणती मोटर म्हटली आहे, सॉरी कोणतं जनरेटर म्हटलं आहे, तर डीसी शंट जनरेटर. सिरीज नाही, शंट नाही, सॉरी सिरीज नाही आणि कंपाऊंड नाही. कोणतं म्हटलं आहे, डीसी शंट जनरेटर. टर्मिनल व्होल्टेज विचारला आहे लोडिंगवर. तर सर तुम्ही डीसी शंट जनरेटर म्हणताय, आम्ही तर वाचलं होतं, आम्हाला आमचं वाचण्यात झालेलं आहे की डीसी शंट जनरेटर जर असेल तर त्याचं टर्मिनल व्होल्टेज नेहमी कसं असते, कॉन्स्टंट असते. कसं असते, कॉन्स्टंट असते. कशावर, लोडवर. आय ॲग्री सर. तुम्ही म्हणाल की नाही सर कॉन्स्टंट असते, आम्ही आन्सर मारू असं, म्हणजे ए देऊ तर आम्ही टिक करू असं, मग एक्झामिनर करेल असं. का बरं, बघा टर्मिनल व्होल्टेज डीसी शंट जनरेटरचं असते कॉन्स्टंट, आय ॲग्री. बट ऑन लोडिंग विचारलेला आहे, ऑन लोडिंग, अरे थोडंफार तर कमी व्हायला पाहिजे ना. रिमेन कॉन्स्टंट तर राहील, परंतु लोडिंगवर तर थोडंफार तर काय होईल, ते कमी होईल. म्हणून ऑप्शन ए बघा रिमेन कॉन्स्टंट, ऑप्शन बी बघा डिक्रीज शार्पली, ऑप्शन सी बघा डिक्रीज स्लाइटली, ऑप्शन डी बघा इन्क्रीज स्लाइटली. तर डीसी शंट जनरेटर लोडिंगवर टर्मिनल व्होल्टेज कसं असते, डिक्रीज स्लाइटली, फक्त कॉन्स्टंट पेक्षा थोडंफार काय असते, कमी असते. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजलेला असेल. 70वा प्रश्न बघा, आणि थोडं इथे तुम्हाला आता डोकं लावावं लागेल. पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर असते. मी तुम्हाला प्रत्येक स्टेप समजून सांगतो, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे आणि असा प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये एक प्रश्न नक्की पाहायला मिळेल. बघा प्रश्न बघा काय म्हणतो. ए 4 पोल 1200 RPM लॅप वाउंड डीसी जनरेटर has 760 conductor. If the flux per pole is 0.02 Weber, the EMF generated will be. प्रश्न बघा मराठीमध्ये समजून सांगतो तुम्हाला. एक डीसी जनरेटर मध्ये म्हणते की पोल गिवन आहे 4. ओके, स्पीड गिवन आहे म्हणजे स्पीड एन दर्शवितो 1200 RPM. गॉट इट. त्यानंतर बघा कोणती वाइंडिंग आहे, लॅप वाउंड. कोणती वाइंडिंग आहे, लॅप वाउंड. इथे लिहून ठेवायचं लॅप वाउंड, कारण लॅपमध्ये काय असते मित्रांनो, ए इज इक्वल टू पी असते. मी समजून सांगितलं होतं. ओके, किती कंडक्टर आहे, 760 कंडक्टर आहे. मग 760 कंडक्टरला झेडनी दर्शवतो आपण, झेड इज इक्वल टू 760. आणि समोर काय गिवन आहे, इफ द फ्लक्स पर पोल इज 0.02 वेबर. फ्लक्स किती आहे मित्रांनो, 0.02 वेबर. इथे लिहून घ्या फ्लक्स इज इक्वल टू 0.02. एवढं लिहिलं, सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा. स्टेप सांगतो, महत्वाची स्टेप आहे. मग तुम्हाला एक्झाम मध्ये ना 30 सेकंद बी नाही लागणार हा प्रश्न सॉल्व्ह करायला. पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. गॉट इट. चला डाटा लिहायचा, सर्वांनी डाटा लिहिला, कारण गिवनच असते सर्व. काय विचारलेलं आहे मित्रांनो, द EMF जनरेटेड विल बी. काय विचारलेलं आहे, द EMF जनरेटेड विल बी. मग EMF जनरेट करायचा आपल्याला फॉर्म्युला E इज इक्वल टू जनरेटेड EMFचा फॉर्म्युला G इक्वल्स टू P phi Z N डिवायडेड बाय 60A. आता ह्या एचं लय महत्व आहे इथे, बरोबर, 60A. ओके, फॉर्म्युला लिहायचा, लिहिला सर्वांनी. ओके, लिहून ठेवा हा प्रश्न. आताच तुम्ही 1 बाय 1 लिहून ठेवा, प्रोसेस सांगतोय. ओके, फॉर्म्युला लिहिला. चला समोर जाऊया. EG इज इक्वल टू पी किती आहे, पी किती आहे 4,
फाय किती आहे, फाय म्हणजे फ्लक्स किती आहे 0.02 लिहा. झेड किती आहे 760 कंडक्टर लिहिले. पुन्हा एकदा लिहितो मित्रांनो, जागा अपुरी पडत आहे. Eg इज इक्वल टू 4 इंटू 0.02 ओके इंटू 760 आणि एन बघा किती आहे, एन किती आहे मित्रांनो 1200 RPM. किती आहे 1200 ओके. डिवायडेड बाय 60 इंटू ए किती आहे आणि कोणती वाइंडिंग आहे लॅप वाइंडिंग आहे. कोणती वाइंडिंग आहे लॅप वाइंडिंग. लॅप वाइंडिंग मध्ये ए इज इक्वल टू पी असते. लॅप वाइंडिंग मध्ये ए इज इक्वल टू पी असते. मग पी म्हणजे किती आहे 4, मग एच्या जागी 4 लिहू. ओके नो डाऊट गॉट इट. आता सिंपल 4 न 4 ला काटून टाकायचं. P5ZN आहे ना, 4 इथे होते 4 इथे काटले. आता बघा इथे 60 दिसून राहिले तुम्हाला, 60 इथे आणि इथे 1200 आहे. तर मग 0 न 0 कॅन्सल आणि साइन दुने 12 इथे किती आले 20. सिंपल ओके. 0 न 0 कॅन्सल साइन दुने 12 इथे 200 येईल. ओके 200. तर एवढं झालं. आता काय करायचं आहे तुम्हाला 200 गुणिला 0.02 आहे त्या पॉईंट काढायचं. 2 0 काय किती झाले 2 गुणिला 2 गुणिला 760. सिंपल 0 2 तुम्हाला 2 0 काढावं लागेल. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. इथे जागा नाही मित्रांनो, मी पुन्हा एकदा करून दाखवतोय बघा. 4 गुणिला 0.02 4 गुणिला 0.02 झेड 760 एन किती आहे 1200 ओके 60 गुणिला ए किती आहे 4, 4 न 4 कॅन्सल ओके किती वाजले 0 0 कॅन्सल साइन दुने 12 20 किती आलं. आता तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे सिंपल. तर 760 गुणिला 2 किती होते 75 दुने 150 आणि 152 म्हणजे 760 गुणिला 20 किती झाले 152 आले 152 आणि गुणिला 0.02 152 गुणिला 2 किती आले 304 304. सो ऑप्शन बी विल बी योर राईट आन्सर. सिंपल कारण इथे किती आहे 200 आहे इथे 760 आहे. सिंपल 76 दुने 152 आणि 152 दुने 304 आणि ऑप्शन मध्ये 304 तुम्हाला दिसत आहे. ऑप्शन बी विल बी योर राईट आन्सर. करून बघा नक्की येईल. ओके आय होप तुम्हाला हा प्रश्न मी इझिली समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सिंपल काटपीट करायचं असते इझिली आन्सर येते. ओके 15 सेकंद मध्ये याचा आन्सर बनला जाते. चला 70 प्रश्न झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल, तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल ना, तरी तुम्ही प्लीज एकदा मनातून लाईक करून द्या. कारण तुमचं लाईक ना माझ्यासाठी काय असते मोटिवेशन असते. दिल से लाईक कर दो. ओके चला 71वा प्रश्न बघा. ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ ए वेल डिझाइन जनरेटर मे बी एक्सपेक्टेड टू बी अराउंड. प्रश्न समजला असेल तुम्हाला मित्रांनो काय म्हणत आहे बघा. ओव्हरऑल इफिशियन्सी किती असते जे जनरेटर वेल डिझाईन केलं जाते एक्सपेक्टेड टू बी अराउंड म्हणजे जवळपास ओव्हरऑल इफिशियन्सी जेव्हा डिझाईन करते ना जनरेटर त्याची इफिशियन्सी किती ठेवल्या जाते. ऑप्शन ए बघा 60 ते 65%, ऑप्शन बी बघा 70 ते 75%, ऑप्शन सी बघा 80 ते 85%, ऑप्शन डी बघा 90 ते 95%. तर कधी पण जेव्हा जनरेटर डिझाईन केलं जाते ना मित्रांनो तेव्हा इफिशियन्सी ही हाय असते आणि ती हाय किती असायला पाहिजे तर 90 ते 95% इफिशियन्सी ठेवली जाते. तर महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा डिझाईन जनरेटर केलं जाते ना काय जनरेटर डिझाईन केलं जाते तेव्हा एक्सपेक्टेड इफिशियन्सी किती असते तर 90 ते 95% असते. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑल डीसी मशीन आर कॅरेक्टराइज बाय म्हणजे जेवढे डीसी मशीन्स असतात डीसी मोटर डीसी जनरेटर जेवढे डीसी मशीन्स बनलेले आहे ना त्याच्यामध्ये एक गुणधर्म असतो आणि तो गुणधर्म कोणता असतो तर त्याच्यामध्ये असते मॅग्नेटिक पोल, त्याच्यामध्ये असते इलेक्ट्रिक ब्रशेस, त्याच्यामध्ये असते आर्मेचर, त्याच्यामध्ये असते कम्युटेटर. तर ऑल डीसी मशीन कॅरेक्टराइज बाय कशामधून त्या गुणधर्म कोणता असतो त्याच्यामध्ये तर सर्व डीसी मशीन मध्ये काय असते कम्युटेटर असते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Each commutator segment is connected to the armature conductor by means of म्हणजे प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या. ओके इच कम्युटेटर सेगमेंट म्हणजे कम्युटेटर असते मित्रांनो त्या कम्युटेटरचे जेवढी सेगमेंट असतात ते कनेक्टेड असतात आर्मेचर कंडक्टरला. याचं मिनिंग काय आहे आणि म्हणजे जेवढे हे असं एक कम्युटेटर असते गोल गोल आणि त्याला इथे काय असतात लावलेले
काय लावलेले असतात, आर्मेचर कंडक्टरला सेगमेंट असतात कम्युटेटरचे. हे कम्युटेटरचे सेगमेंट आर्मेचर कंडक्टरशी अटॅच करायचे असतात. याचं मिनिंग ते अटॅच कशाने करायचे? ऑप्शन ए बघा रेझिस्टन्स वायरने करायचे, ऑप्शन बी बघा कार्बन ब्रशेसने करायचे, ऑप्शन सी बघा इन्सुलेटरने करायचे, ऑप्शन डी बघा कॉपर लग्सने करायचे. म्हणजे कम्युटेटर सेगमेंट आर्मेचर कंडक्टरमध्ये आपल्याला कनेक्ट करायचे असेल तर ते खालीलपैकी कशाने कराल? तर कशाने कराल? कॉपर लग्सने कराल. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला जर आर्मेचर कंडक्टर कम्युटेटर सेगमेंटशी कनेक्ट करायचे असेल तर कशाने करायचे? कॉपर लग्सने करायचे. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉलोविंग डायग्राम रिप्रेझेंट्स. सिंपल प्रश्न आहे, डायग्राम तुमच्या समोर आहे बघा. फॉलोविंग डायग्राम रिप्रेझेंट्स, खालील डायग्राम काय रिप्रेझेंट करते? ही शंट फील्ड वाइंडिंग, ही सिरीज फील्ड वाइंडिंग, ही आर्मेचर आणि हे लोड. तर ही जी डायग्राम आहे मित्रांनो ही काय तुम्हाला दर्शविते? ऑप्शन ए बघा शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन बी बघा लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन सी बघा सिरीज जनरेटर, ऑप्शन डी बघा शंट जनरेटर. तर ही जी डायग्राम आहे काय रिप्रेझेंट करते मित्रांनो? शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. काय करते? शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. आणि ह्याच वाइंडिंगला जर असं पूर्ण केलं तर काय बनून जाईल मग? लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटर. तो आपण या अगोदर प्रश्न बघितलेला आहे. तर ही कशाची डायग्राम आहे? शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटरची. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तुमच्या डायग्राम सुद्धा यामध्ये क्लिअर होत असेल. ही कशाची डायग्राम आहे? शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटरची. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉलोविंग डायग्राम रिप्रेझेंट्स, ही जी डायग्राम दिसत आहे तुम्हाला ही डायग्राम कशाची आहे? तर बघा ऑप्शन ए बघा शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन बी बघा लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन सी बघा सिरीज जनरेटर, ऑप्शन डी बघा शंट जनरेटर. ही डायग्राम कशाची आहे? फील्ड वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग दोन्ही वाइंडिंग कनेक्टेड आहे एकमेकांच्या सिरीजमध्ये, म्हणून ही डायग्राम कशाची आहे? सिरीज जनरेटरची आहे. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉलोविंग डायग्राम रिप्रेझेंटेड, ही डायग्राम दिसत आहे तुम्हाला ही जी डायग्राम आहे ही डायग्राम कशाची आहे? ऑप्शन ए बघा शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन बी बघा लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन सी सिरीज जनरेटर, ऑप्शन डी शंट जनरेटर. तर हे असते आर्मेचर तुमचं आणि हे असते तुमची फील्ड वाइंडिंग. हे दोन्ही एकमेकांच्या कशा आहे? पॅरलल आहे. पॅरललाच काय म्हटलं जाते? शंट म्हटल्या जाते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. हे कशाची डायग्राम आहे? तर ही आहे शंट जनरेटरची डायग्राम आहे. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉलोविंग डायग्राम रिप्रेझेंटेड म्हणजे ही रिप्रेझेंट्स, ही जी डायग्राम दिसत आहे मित्रांनो 77 क्वेश्चन आहे. ही जी डायग्राम आहे ही डायग्राम कशाची आहे? ऑप्शन ए बघा शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन बी बघा सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर, ऑप्शन सी सिरीज जनरेटर, ऑप्शन डी शंट जनरेटर. तर ही डायग्राम कशाची आहे? तर बघा याला सेपरेट मगाने मी सांगितलं होतं सेपरेट सप्लाय द्यावं. हे बघा इथून डीसी सप्लाय सेपरेट दिलेला आहे. ही सेपरेट फील्ड वाइंडिंग आहे. हे तुमचं आर्मेचर असते आणि इथे काय होते? ईएमएफ तयार होते, व्होल्टेज तयार होते, ते लोडला मिळल्या जाते. तर फॉलोविंग डायग्राम रिप्रेझेंटेड, तर ही डायग्राम कशाची? ही फॉलोविंग डायग्राम रिप्रेझेंट हे कशाची डायग्राम मग मित्रांनो? सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटरची डायग्राम आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कम्युटेटर ऑफ डीसी मशीन ऍक्ट ॲज ए, म्हणजे जे डीसी मशीन मध्ये जे कम्युटेटर असते, कोणती डीसी मशीन असो, जनरेटर असो वा मोटर असो, जे कम्युटेटर असते ते कशासारखं ऍक्ट करते? ओके, ऑप्शन ए बघा फुल वेव्ह रेक्टिफायर, ऑप्शन बी बघा हाफ वेव्ह रेक्टिफायर, ऑप्शन सी बघा इन्व्हर्टर, ऑप्शन डी बघा कंट्रोल रेक्टिफायर. तुमचा गोंधळ मित्रांनो या दोन ऑप्शन मध्ये होईल. कोणत्या? ऑप्शन ए आणि ऑप्शन डी. कारण कम्युटेटर माहिती आहे तुम्हाला ऍक्ट ॲज ए रेक्टिफायर म्हणून वर्क करते, कारण एसी टू डीसी करायचं काम रेक्टिफायरचं आहे. मग तो तर फुल वेव्ह रेक्टिफायर असतो. गॉट इट, तो असतो फुल वेव्ह रेक्टिफायर, हे सर्वांना माहिती आहे. मग प्रश्न होईल की सर तो कंट्रोल रेक्टिफायर असतो की फुल वेव्ह रेक्टिफायर असतो? तर कधी पण लक्षात ठेवायचं कम्युटेटर ए डीसी मशीन ऍक्ट ॲज ए फुल वेव्ह रेक्टिफायर. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे, कम्युटेटर ऑफ ए डीसी मशीन ऍक्ट ॲज ए फुल वेव्ह रेक्टिफायर. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ए डीसी जनरेटर रॅपिड ब्रश वेअर मे बी ड्यू टू. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न इझी वाटेल, कारण लँग्वेज थोडी हार्ड वाटत असेल, पण आता जेव्हा मराठी समजून सांगेल ना ते इझी होऊन जाईल. बघा डीसी जनरेटरमध्ये ब्रश जो असतो ना मित्रांनो, ब्रश हा काय होऊन राहिला त्या वाइंडिंगला रॅपिड म्हणजे फास्ट, विअर म्हणजे घर्षण, म्हणजे ब्रश खूप फास्टपणे तो त्याचं काय होत आहे? फ्रिक्शन होत आहे, घर्षण होत आहे, विअरिंग होत आहे. मे बी ड्यू टू कशामुळे तो एकदम रॅपिडली विअर होते आहे, म्हणजे
रॅपिडली काय होते, फ्रिक्शन होऊन राहिलं, एकदम फास्ट ब्रशचं घर्षण होऊन राहिलं. कशामुळे होत असेल? ऑप्शन ए बघा, रफ कम्युटेटर सरफेस आहे त्याच्यामुळे. ऑप्शन बी बघा, सिव्हिअर स्पार्किंग म्हणजे भरपूर प्रमाणात स्पार्किंग होऊन राहिली म्हणून होऊन राहिलं. ऑप्शन सी बघा, इम्परफेक्ट कॉन्टॅक्ट विथ कम्युटेटर, कम्युटेटरचा जो कॉन्टॅक्ट आहे तो त्या वाइंडिंगशी, आर्मेचर वाइंडिंगशी किंवा फील्ड वाइंडिंगशी, आर्मेचर वाइंडिंगशी तो इम्परफेक्ट आहे, म्हणजे परफेक्ट होऊन राहिलेला नाही. त्याच्यामुळे काय होऊन राहिलं, रॅपिड ब्रश विअर म्हणजे तुमचे जे ब्रशेस असतात ना ते घर्षण होऊन राहिलं. ते ब्रश विअर म्हणजे घर्षणाने घासून राहिले, त्याची झीज होऊन राहिली. तर ते रॅपिड म्हणजे फास्टपणे होऊन राहिली. का बरं होते? कारण रफ कम्युटेटर सेगमेंटमुळे, सेव्हिअर स्पार्किंग म्हणजे जास्त प्रमाणात स्पार्किंगमुळे, किंवा इम्परफेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट नाही होऊन राहिला म्हणून. ऑप्शन डी, एनी ऑफ दी अबो. तर कशामुळे होते असं रॅपिड ब्रश विअर? तर एनी ऑफ दीज, रफ कम्युटेटर सरफेस, सिव्हिअर स्पार्किंग, इम्परफेक्ट कॉन्टॅक्ट विथ कम्युटेटर, म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महत्वाचा प्रश्न आहे आणि द लोड मी प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्ही मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. सर्वांनी जेवढेही व्हिडिओ बघणार आहे ना, सर्वांनी शोधायचं, अभ्यास करायचा. कारण 3 कॅरेक्टरिस्टिक्स असतात, मी सांगितलं होतं. इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आणि लोड कॅरेक्टरिस्टिक्स. 3 कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणता येईल त्याला. एक असते ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स, एक इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक लोड कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, तर 3 कॅरेक्टरिस्टिक्स पैकी तुम्हाला इथे लोड कॅरेक्टरिस्टिक्स विचारली आहे ऑफ ए जनरेटर. आणि लोड कॅरेक्टरिस्टिक्स हा जो कर्व बनला जातो, कर्व म्हणजे तुमची जी ग्राफ बनला जातो लोड कॅरेक्टरिस्टिक्सचा जनरेटरमध्ये, हा कोणाकोणाच्या मध्ये बनला जातो. प्रश्न नक्की समजला असेल. लोड कॅरेक्टरिस्टिक्सचा तुम्हाला इंटरनल नाही म्हटलाय आणि तुम्हाला ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स नाही म्हटलाय. तुम्हाला काय विचारलेलं आहे? द लोड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए जनरेटर इज कर्व बिटवीन. हा कर्व कोणाच्या मध्ये बनतो? ऑप्शन ए बघा, लोड वोल्टेज अँड फील्ड करंट. ऑप्शन बी बघा, जनरेटेड ईएमएफ अँड आर्मेचर करंट. ऑप्शन सी बघा, लोड करंट अँड टर्मिनल व्होल्टेज. ऑप्शन डी बघा, लोड करंट अँड व्होल्टेज ड्रॉप इन आर्मेचर वाइंडिंग. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. द लोड कॅरेक्टरिस्टिक जनरेटरमध्ये कोणाकोणाच्या मध्ये तयार होते? आणि याचा आन्सर तुम्ही जेवढेही व्हिडिओ बघताना तुम्ही शोधा, अभ्यास करा आणि मला आन्सर कमेंटमध्ये द्या. कमेंटमध्ये आन्सर दिल्याच्या नंतर मला माझ्या लक्षामध्ये येऊन जाते की कोणता विद्यार्थी अभ्यास करतोय आणि कोणता नाही. तुम्ही सर्वच अभ्यास करता, परंतु आन्सर सुद्धा कमेंटमध्ये देत जा. त्याच्यामुळे सुद्धा मला मोटिवेशन मिळत असते. आणि मित्रांनो, तुम्ही जर अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून द्या. त्यामध्ये डीसी जनरेटरचे 4ही PDF मी आज किंवा उद्याला अपलोड करून देईल. 4ही PDF मी तुम्हाला डीसी जनरेटरच्या देऊन देतो. त्यामध्ये त्याचे आन्सर नाही राहणार. त्याचे आन्सर तुम्हाला स्वतः माहितीच आहे ना, ज्यांनी 4ही क्लास केलेल्या डीसी जनरेटरचे पार्ट 1, 2, 3, 4 त्याचे 4ही आन्सर तुम्हाला माहीतच आहे. तर याचे 4ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल. मित्रांनो, आय होप तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल. या सेशनमध्ये मी टॉप 20 क्वालिटीवाले क्वेश्चन घेतले होते. डीसी जनरेटर आपलं कंप्लीट झालेलं आहे. यानंतर आपण डीसी मोटरचे क्वेश्चन स्टार्ट करणार आहे. कारण तुम्हाला तुमचं सिलेक्शन घेणे आणि तुमचं सिलेक्शन माझ्या क्लासमधून होणे हे फार महत्त्वाचं आहे, फार गरजेचं आहे. तुम्ही उद्या चालून एक मेसेज तर कराल मला की सर माझं सिलेक्शन तुमच्या क्लासमुळे झालं, तेव्हा हाच आनंद माझ्यासाठी द्विगुणित असेल. तर बघा मित्रांनो, तुम्ही आताच जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, मनातून लाईक करून द्या. या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या. बेल आयकॉन सुद्धा ऑन करून द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. ओके, चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन एक व्हिडिओ घेऊन किंवा नवीन एक अपडेट घेऊन मी तुमच्यासमोर नक्कीच येईल. आणि घाबरायचं नाही आहे. GR आला तर असू द्या, पण तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहा. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट येणार म्हणजे येणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.